थँक्यू व्हेरी मच. अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत, आदेश पाटील यांचा आवाज ऐकतायत. लगातार 3 विकेट, अर्थातच हॅट्रिक, विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर धनेजी वजेसाहेब यांच्याकडून कशीत कोपर या गोलंदाजांना 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सामन्याला सुरुवात वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2024. आजचा चौथा दिवस सलग या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ग्रामीण भागातील खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच वसई ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4. 2 ऑफिशियल पंच त्या ठिकाणी ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. विरल नायर सर अँड आशुतोष वेवारे सर, अजित म्हात्रे सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल बॉलर मिस्टर राहुल लैला या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. 2 फलंदाज संजय अँड आशिष. संजयचा हा फटका मात्र या वेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, टॅप केला जातोय. शॉर्ट थर्ड मॅन त्या ठिकाणी तैनात आहे, तत्पूर्वी कोणती धाव येणार नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर संजयजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत रोहितजी किनी, स्वप्नील पाटील, अविनाश किनी, नवनाथ यांना आपण पाहतायत. त्याच पद्धतीने राहुल किनी, गौरव किनी यांना आपण पाहतायत. या सर्वांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0 पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला प्लेड ऑन बॅटची एज कदाचित असावी आणि इथे यष्टी उद्ध्वस्त केली जाते. ऑफ स्टंप आपण पाहू शकतायत वाकवला जातोय. खूप चांगली गोलंदाजी. मूर्ती लहान कीर्ती महान. नेहमी शिवनसई संघातून बिलॉंग करणारा खेळाडू संजय घरत, राजेश घरत यांनी मात्र या खेळाडूला खूप चालना दिली आणि त्याचा आज फळ मिळत असताना स्वतःच्या कुशल नेतृत्वावर अतिशय वाखाणीजोगे गोलंदाजी करताना आपण पाहू शकला. 2 बॉलचा खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 0, 1 गडी बाद. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर रुपेजी पाटील उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ एकंदरीत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि संजयजी घरत यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. षटक क्रमांक पहिला बॉल क्रमांक 3 खोलवत चेंडू होता. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने स्टेप आउटून खेळला गेला. बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळते. मोहित मडवीच्या हातामध्ये चेंडू विसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकेरीने संघाची धावसंख्या अकाउंट ओपन केलं जात आहे. दोन्ही बॅटर अप्रतिम आहेत, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून त्यांना चालणार नाहीये. आज बी ग्रुपच्या कॉम्पिटिशनला सुरुवात झाली. आज पॉइंट्स टेबलमध्ये कॉम्पिटिशन वाढताना पाहायला मिळेल. सतीश जाधव यांना आपण पाहू शकतायत आज अकाउंट प्लेअर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला खेळ मात्र आजच्या दिवसात. नवीन चेहरे, नवीन संघ मालकांनी टाकलेली जबाबदारी आज प्रत्येक खेळाडूने मात्र निभावताना पाहायला मिळत आहेत. कालपर्यंत एक ग्रुप आपण पाहिलात, 3 संघ क्वालिफाय झाले. पहिल्या क्रमांकावर आई गावदेवी चांदीप संघाने बाजी मारले, अप्रतिम. त्याचप्रमाणे आपण पाहू शकता दुसऱ्या क्रमांकावर अर्षदा 11 विरार फाटा आणि तिसऱ्या क्रमांकावर जय महाराष्ट्र भाताने. एक धाव आशिष कोळीच्या बॅटमधून येईल. एक बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सिंगल मिळते. सतीश जाधव फील्ड करेल या चेंडूला. तत्पूर्वी एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. जयेश किनी सारखा एक खेळाडू, मातब्बर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय रुपेश पागी यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळतात बॅटर. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले गेलेत. आई गावदेवी कशित कोपर हा संघ धनेजी वजे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतो आणि त्यांना खूप चांगलं कॉपरेट करण्यासाठी नंदकुमार वजे अर्थातच नंदू काका असतील, नरेश किनी असतील यांचा मोठा पाठिंबा हा सातत्याने पाहायला मिळतो त्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4, 3 रन्स. खोलवरच्या यावेळेला आपण पाहिला खाली राहिला होता चेंडू, सबमरिंग डिलिव्हरी, अचूक टप्पा आणि भेदक मारा लैलाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अर्थातच राहुल, परंतु लैला या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय. खूप चांगली गोलंदाजी. मूर्ती लहान कीर्ती महान ओपन संघामधून सुद्धा खेळाडू नारंगीच्या मैदानात खेळला गेला आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. म्हणजेच कमी वेळेमध्ये त्याची गुणवत्ता बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते आणि गुणवत्तेला तोटा नाही आहे. तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत. 5 षटकं 25 मिनिटे तुम्हाला दिली गेलेत. मात्र तुम्हाला वेळ किती दौडायचा आहे हे मात्र तुम्ही ठरवू शकता. अन्यथा 25 मिनिटे आणि 1 सेकंद जरी झाला तरी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये आणावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाळ अर्पण करत रोहित किनी यांना आपण पाहता 07 नंबरची जर्सी परिधान करणार आहे. दगडालाही पाजर फुटला, वाराही शांत झाला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी एक बाळ जन्माला. शिवबा, चला घाई करा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि गणरायाच्या चरणी पुष्पमाळ अर्पण करत रोहित किनी आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 3. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. विशाल आडणे गावातून बिलॉंग करणारा, कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अतिशय सुंदर गुणवत्ता, परंतु आज एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय. या व्यासपीठावर संधीचं सोनं करेल का हे सुद्धा तत्पर असेल. बॉल तयार, पहिलाच बॉल अप्रतिम. ही ताकद आहे विशालची. एक गाव एक फॉर्मॅट मधून या खेळाडूवर सतीश जाधव नेहमीच भरोसा दाखवतो आणि त्या भरोशाच्या जोरावर आतापर्यंत त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. तोच गोलंदाज आपण पाहू शकाल विशाल. अप्रतिम खोलवर चेंडू, व्हाईट यॉर्कर होता, पूर्णपणे ब्लॉक केलं होतं, फलंदाजाला मजबूर केलं होतं हा चेंडू खेळण्यासाठी. जयेश किनीने फक्त एक धाव अर्जित केली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय एका साईडला आई गावदेवी कशित कोपर, तर बॅटिंग करणारा संघ जय महाराष्ट्र चांदीप आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ठप्प राहिले, स्थिर राहिले. संत गतीने सुरुवात पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं ही मॅन्डेटरी आहेत. 2 षटकांमध्ये किती धावा येतील याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती 4. 2 बॉल्स आतापर्यंत विशालच्या हातखंडामधून खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. आशिष कोळे गाठ घेत असताना स्टँडिंग पोझिशन जी बॅटिंग करण्याची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला जरूर खेळला गेला. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3. फुलटॉस बॉलला थारा नाहीये. फलंदाज या चेंडूची प्रतीक्षा करत असतात की ओरपी चेंडू कधी येईल, लो फुलटॉस चेंडू कधी येईल, फुलटॉस बॉल कधी येईल, शॉर्ट ऑफ लेन चेंडू कधी येईल. या मात्र चेंडू जे आहे ते फेवरेट असतात फलंदाजांचे आणि त्यावरच फुलटॉस बॉल आणि प्रहार केला गेला, चौकार मिळाला. आशिष कोळीच्या बॅटमधून संघाला थोडीशी यावेळेला जरूर रिलॅक्स करणारा हा चौकार होता संघर्षाचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रशांत चौधरी बाबू त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बॅक टू द डगआउट. विशालला पहिली सफलता या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मिळाले आणि विशाल आज स्टेटसला ही विकेट ठेवेल, कारण त्याच्या करिअर मधली ही पहिली विकेट असेल. पदार्पण केलंय विशालने. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद बॅक
टू द पवेलियन. सुपर बॉलिंग आक्रमकता दाखवले गोलंदाजाने. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा फॉर्मॅटचा हाच फायदा असतो. तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी मंच उभारला जातो. फक्त अपेक्षा असते संघ मालकांची की तुम्ही चांगला खेळ दाखवावा. कोणत्याही प्रकारचं मॅच फिक्सिंग स्पॉट प्रकरणे आपण अडकू नका, हेच मात्र त्यांचं म्हणणं असतं. म्हणजेच काय तर कॉम्प्रोमाइज कधीच करू नका. आणि एकच ब्रीद वाक्य लक्षात ठेवा, नेव्हर गिव्ह अप. मी कधीही हार मानणार नाही. कितीही समस्या आले, कितीही संकट आली, जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोचते 8 रन्स. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. गुरुदेव, मुनीत कुडू अँड जतीन किनी यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. संतोष, गुड डिलिव्हरी. खूप चांगली थिंकिंग, पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना आपण पाहत आहेत. बी पॉझिटिव्ह या शब्दाने भरपूर काही सांगून गेला. कोरोनाच्या काळामध्ये अंगाला शहारा येतो अशा वेळेला बी पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सकारात्मक दृष्टिकोन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. ऑन साईडला जरूर खेळला गेला. खूप चांगला फटका तर नाही आहे, आत्मविश्वासाने नव्हता खेळलेला. एकदा वेते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं स्कोर कार्ड हलतं राहणं फार महत्त्वाची गोष्ट असते. धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट असते. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पॉवर प्लेचे मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 आणि त्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी काही होऊ शकली नाही, पॉवरफुल गोलंदाजी झाली. आणि इथे आई गावदेवी कशीत कोपर संघाने परिपूर्ण लगाम लावलाय. तो फलंदाजांवर मोठे फटके मारून दिले जात नाही आहेत. यावरून मात्र सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून चांगली गोलंदाजी करणं हे आमचं आद्य कर्तव्य. या दोन्ही गोलंदाज असे आहेत की त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये, अनुभव नाहीये, परंतु प्रतिभेची तेवढी कमीही नाहीये. प्रतिभा भरपूर संपन्न असलेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक शिवनसई गावातून बिलॉंग करतोय, तर एक अडणे गावातून बिलॉंग करणारे हे 2 अपकमिंग स्टार. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 740 अजून जर जोडले तर जवळजवळ 1 लाखच्या घरामध्ये ती सबस्क्राईब संख्या आपल्याला पाहायला मिळेल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या रविवारपर्यंत 740 जर अजून वाढले सबस्क्रायबर तर डेफिनेटली मात्र एक जो आपण पाहतायत एक मिळालेला समाधान आणि त्याची पोच पावती ही पाटील नेटवर्कला जरूर जाईल. नितेश पाटील ज्यांचे प्रोप्रायटर आहेत आणि जतीन किने आता त्यांचा संपूर्ण भार टेक्निकल टीम सांभाळत असताना पाहायला मिळत आहेत. प्रिन्स ऑफ बहाडोली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 बॉल फेकून झाले ते 12, म्हणजे 2 षटकांचा खेळ. अखेरीस 9 धावांवर कृपेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. मोहित मडवी एका साईडला आपण पाहतायत लीड करत असताना. प्रशांत चौधरी, बाबू आणि धनेश वजे हे 2 ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघाच्या. आई गावदेवी कशीत कोपर. फुलटॉस बॉल ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेला. सरळ चेंडूला पाठवला. विजयच्या बॅटमधून येईल आक्रमकतेचा स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा संघर्षाचा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 15 धावा तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 15.
पुन्हा एकदा बॉलर तयार. मिस्टर लैला आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3. पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला चेंडूला पाहिलं, न्याहाळलं, सरळ चेंडू निघून जाईल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय विरल नायर सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 16. भरपूर वेळेनंतर एक्स्ट्रा धाव या ठिकाणी ऍड झाली. व्हाईट बॉलचा इशारा आला जवळजवळ 14व्या बॉलवर. पुन्हा एकदा बॉलर तयार. राहुल लैला ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. विजय मात्र प्ले केला होता. जेव्हा तुम्ही शफल होता, थोडेसे ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला अपेक्षा तर बिलकुल करू नका की वाईट मिळेल, कारण तुम्ही प्ले केलं होतं, खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर केला होता आणि त्याचं बेनिफिट हे गोलंदाजाला मिळतं. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर करण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 17 या धावसंख्येवर. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग कार्यकारिणी मंडळ यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल, ज्या पद्धतीने खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला गेलाय. 7 दिवसांचा हा शेड्यूल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप चांगली स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोचलेली असते, ती ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. आणि तेवढंच गोड कौतुक असेल ते संघ मालकांचं. प्रतिम हा चेंडू आपण पाहतायत, बॅट खाली आदळली होती, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. बॅटची एज होती परंतु बाउन्स झाला होता आणि त्याचंच कारण पंचांनी लगेच त्या ठिकाणी हेरलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले परिपूर्णतः. संघाची धावसंख्या 17. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 18 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न लैलाला मिळेल या ठिकाणी. विकेट. एक्सलंट बॉलिंग. कॉट अँड बोल. फलंदाज बाद होताना बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आपण पाहतायत. जय महाराष्ट्र चांदीप संघ स्ट्रगल करत असताना संघर्ष करतोय. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचं मैदान असो, आयुष्याचं मैदान असो, कोणत्याही सिच्युएशन मध्ये संघर्ष करण्याची ताकद आपल्याकडे असायला हवी. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. सबमरिंग बॉलिंग. काय जबरदस्त सबमरिंग डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी करत असताना जे तिखट मारे पाहायला मिळाले. खेळपट्टी अक्षरशः मात्र लैलाच्या प्रेमात पडली. 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 6च्या ॲव्हरेजने आतापर्यंत 17वर जाऊन पोहोचली गेली. 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. 6च्या सरासरीने आतापर्यंत चाललेत, परंतु ही योग्य सरासरी नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 10 ते 12 धावा, 12 ते 14 धावा जर प्रति षटकामागे येतात तर डेफिनेटली एक बेस्ट अँड बेटर ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो. कारण अलीकडचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फार झपाट्याने वाढलं गेलं आणि T20चं फॉर्मॅट आल्यापासून तर प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. जास्तीत जास्त धाव संख्येला आकार देण्यासाठी मात्र आता शॉर्ट टर्ममध्ये 5-6 षटकांचे सामने पाहायला मिळतात आणि अशा वेळेला 70-80 धावा मायने राखतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्या सुद्धा पूर्ण होतात. सफाळी प्रीमियर लीगमध्ये नुकतीच पार पाडली, तिथे 92 धावा लगावल्या होत्या. 93 धावा सुद्धा परिपूर्णतः पार पाडल्या गेल्या. म्हणजेच धावा होऊ शकतात.
वेलकम प्रीतम घरत, आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा. खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सतीश जाधवच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. मोहितची ही खासियत राहिले, स्पेशालिटी राहिले. फलंदाजाला परफेक्ट रीड करणं, कोणत्या पोझिशनमध्ये येऊन कशा पद्धतीने खेळेल हे त्याचं परिपूर्ण मूल्यांकन करताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि यस कॅरी करत असताना अप्रतिम झेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका साईडला अजित आणि एका साईडला प्रतीक पाहायला मिळतोय. तर एका साईडला अजित पाटील आडणे गावातून बिलॉंग करणारा, तर प्रतीक संदीप गावातून बिलॉंग करणारा प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. षटक क्रमांक 4 सुरू आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय महाराष्ट्र चांदीप हा संघ फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करणारा आई गावदेवी कशित कोपर हा संघ आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करताना जय महाराष्ट्र चांदीप संघ जाऊन पोहोचलाय फलकावर. 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता बॉल फेकून झाले ते 3. चौथं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. मोहित मडवी लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, आयडियल मानतो संतोष मडवीला. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे, गॅपमध्ये खेळलाय. तत्पूर्वी सिंगल मेल मिड ऑफच्या क्षेत्रातून फेकी येईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. खूप चांगली गोलंदाजी राहिले. आतापर्यंत मोठे फटके मारण्याची संधी प्राप्त करून दिलेली नाहीये, म्हणजेच हात खोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाही. कारण लेंथ लाईन अप्रतिम राहिले, प्रभावित मारे केलेत. गुड डिलिव्हरी, खूप गुड डिलिव्हरी नाही आहे असं म्हणणं आहे आशुतोष व्यवहारे सरांचं. कारण ज्या पद्धतीने चेंडू खूप बाहेर निघून गेला होता आणि त्याचंच कारण व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 4 आहे प्रगती पथावर. गोलंदाज मोहित मडवी पुन्हा एकदा चांदीप एक्सप्रेस आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला शफल झाला, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. ग्रेट टायमिंग. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काय फटका खेळला होता, अप्रतिम शफल झाला होता, बाउन्स मिळाला. उसळत्या चेंडूला कसं खेळायचं हे प्रतीकने जाणलं होतं आणि सरळ चेंडूला पाठवलं. फाईन लेग क्लिअर करणारा हा षटकार. या षटकाराने थोडीशी राहत मिळाली असेल. संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शफल होऊन खेळलेत. एक वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रशांत चौधरी या वेळेला फंबल झाले. अगोदर चांगलं कॉन्सन्ट्रेशन होतं, परंतु बाहेर येऊन रोखण्याचा प्रयत्न केला आणि इथे मिळाला षटकारानंतर आलेला हा चौकार. अप्रतिम बॅटिंग राहिले. ती प्रदीपची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 30 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 7.50 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जय महाराष्ट्र चांदीप संघाची 30 वर जाऊन पोहोचली गेली. या आपण वेळ पाहूया. 4 षटकांमध्ये किती वेळ घेतला गेलाय. 22.5 मिनिटे घेतलेत. म्हणजेच तुम्हाला 2.5 मिनिटे फक्त आता आहेत या 6 बॉल टाकण्यासाठी. 6 बॉल 2.5 मिनिटे.
वेळेचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाची भूमिका असते. गेलेली वेळ पुन्हा येत नाही, म्हणून ज्याने संशोधक महान जर्मनीचा ज्याने घड्याळाचा शोध लावला त्याच्यासाठी थांबू शकला नाही. म्हणजे संशोधकाचं नाव काय तर पीटर हेनलिन हा जर्मनीचा आपण पाहत आहेत, त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. सतीश जाधव एक अष्टपैलू खेळाडू आणि आमचे बालपणीचे मित्र. पिंका या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. अप्रतिम गुड डिलिव्हरी एक्सपिरियन्स आहे, नो डाऊट अबाउट इट. कोणत्या ओव्हरला कशी गोलंदाजी करायची, कोणत्या फलंदाजाला कसं टार्गेट करायचं, हे सर्व काही जाण असलेला गोलंदाज मिस्टर सतीश जाधव पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले परिपूर्णतः 30. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वॉड कॅच, अप्रतिम झेल. धनंजय पाटील एक्सपिरियन्स प्लेयर, फिट अँड फाईन. खूप चांगली झेल यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली. वैभव पाटील ज्यांची स्पर्धा येते आई चामुंडाई चषक नवसई 17 ते 23 असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, लाख मोलाची स्पर्धा आहे. 1 लाखाचं प्राइज आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय. खूप चांगला झेल, अप्रतिम मॅग्निफिसंट कॅच. लगातार 2 बॉलवर 2 विकेट सतीश जाधवच्या नावावर. इज ऑन अ हॅट्रिक. हॅलो हॅलो चेक हॅलो. सतीश जाधव इज ऑन अ हॅट्रिक. पाहायचं आहे हॅट्रिक साध्य करेल का. धनीजी वजे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा पराक्रम. अप्रतिम, व्हेरी वेल बॉलिंग. म्हणून मी म्हटलं होतं एक्सपिरियन्स आहे. कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी करायची, कोणत्या फलंदाजाला कसं टार्गेट करायचं, चॅलेंज कसं स्वीकारायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि लगातार 3 बॉलवर 3 विकेट मिळवत सतीश जाधव 500 रुपयांचा हकदार बनला गेलाय. विकेट क्रमांक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 7 गडी बाद झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 30. 30 रन.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स ऑन द बोर्ड लागला. पुन्हा एकदा बॉल तयार. सतीश जाधव. लैलाने खूप चांगली गोलंदाजी केली. मिनी विशू म्हणून ज्याला ओळखलं जातं. यावेळेला सरळ बॅटचा फुल ट्रिक होईल का आणि मिनी विशूकडे चेंडू. यावेळेला लैला व्हॉट अ कॅच. क्या बात आहे सतीश जाधव. ग्रेट बॉलिंग. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणता येणार नाहीये आतापर्यंत, परंतु गोलंदाजीमध्ये आक्रमकता दाखवली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काय गोलंदाजी केले. धन्यवाद निलेश. आता बघ आता आला. सतीश जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म. या वेळेला सरळ बॅटचा उपयोग. 5 बॉलवर 5 विकेट येतील का आणि यस डेफिनेटली. क्या बात आहे सतीश जाधव. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. एक मराठीमध्ये म्हण म्हटली जाते, एरे माझ्या मागल्याप्रमाणे फलंदाज या ठिकाणी तू चल में आया आयराम गयाराम. विकेट मेडन ओव्हर आणि 5 विकेट. ऑल ऑफ 5 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. रामाने जशी गोलंदाजी केली होती, परंतु इथे लगातार 5 बॉलवर 5. आतापर्यंत सतीश जाधवच्या नावावर हा त्याच्या आयुष्यातील हा सुवर्ण क्षण असेल. खूप चांगली गोलंदाजी. नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर जर विकेट मिळवली तर 6 बॉलवर 6 विकेट घेण्याचा पराक्रम होईल. जसं विघ्नेश खरपडेने एक ग्रुप मधून खेळत असताना आई गावदेवी चांदीप संघाचा एक अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याने 6 बॉलवर 6 षटकार VGPL सीझन 4 मध्ये ठोठावले गेले आणि विक्रम रचला गेला. विक्रम हे मोडण्याकरिताच बनवलेले असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 30 वर जाऊन ठप्प राहते, स्थिर राहते. सिग्नल काही मिळत नाहीये, कारण फलंदाज सिंगल डबलला विसरले. क्रिकेटमधील खऱ्या अर्थाने जे बेसिक आहे त्या बेसिकला विसरले, कारण मुंबईची लाईफलाईन लोकल, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, परंतु तसं काही घडलं नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्त्व न देताना प्रत्येक फलंदाज षटकारासाठी मोहात पडला आणि त्याचा पुरेपूर फायदा सतीश जाधवला मिळाला. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. गोलंदाज मोहित मडवी. खूप चांगली स्ट्रॅटर्जी आखली गेली. एका साईडला आई गावदेवी कशीत कुपर या संघाने, जे महाराष्ट्र चांदीप संघ स्ट्रगल करतोय. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतील आणि ऑल आउट. 30 धावांवर ऑल आउट होत असताना आपण पाहू शकाल काय गोलंदाजी केली. जय महाराष्ट्र चांदीप संघ परिपूर्ण पहिल्या सामन्यामध्ये बॅकफुटला जात असताना, परंतु नाण्याची एक बाजू पडताळले. नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं फार गरजेची गोष्ट असेल, कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. कारण म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. 5 विकेट आणि इथे सतीश जाधव त्यांना चेंडू सन्मानित केला जाईल मॅच समाप्त झाल्यानंतर. जसं रवींद्र रामाला आपण सन्मानित केलं होतं. हॉल ऑफ 5 विकेट. फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे पराक्रम होतात. आपण पाहिले टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये अतिशय सुंदर ऑल ऑफ 5 विकेट घेणारे भरपूर गोलंदाज पाहायला मिळाले. त्यामध्ये अनिल कुंबळे यांचं नाव घेईन. तर या आपण टॉस करणार आहोत. आदेश टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज असतील. स्पीकर गाड़ी मजा सा आया हाथ की गाड़ी
बदल जा बेसकती हाय रे मेरे यार कबर दे ठाडा कर दियो बेसकती एक तेरे मुंह पे लागे भरना तेरा बेसकती टोल पिटीज संबळ ठेक्यात लावायचा ढोल ताश टोल पिटीज संबळ ठेक्यात लावायचा अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा 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 विद्यमान सचिव
प्लीज फॉर्म मध्ये एक नियम आहे, जेव्हा आपण नाणेफेकी करता येतात तेव्हाच आपला जो निर्णय आहे तो आपण सांगायचा आहे. येस, गोलंदाजी स्वीकारले. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील कारण की ऑनलाईन मॅच चालू आहे, जास्त वेळ घेत नाहीये. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तात्सा किंग तात्सा या संघाने आणि कृपेश पाटील गोट्या यांनी निर्णय घेतलाय की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि फलंदाजी करिता जयहनुमान शिरवली या संघाला आव्हान दिलंय. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स, अक्षय पांडव सर. धन्यवाद. पहिलाच बॉल इथे जर आपण पाहिला तर चांदीप गावाचा हा ब्रँड मोहित मडवीच्या बॅट मधनं आलाय दमदार स्ट्रोक षटकार. दोन्ही चांदीप गावाचे खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. जयेश किनी पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, मात्र इथे बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. विकेट करता संधी आहे आणि विकेट मिळतीये. मोहित मडवीला माघारी परतावं लागेल. अति घाई संकटात नाही, आपण सातत्यानं ऐकत आलोय, वाचत आलोय, मात्र इथे मोहित मडवी तो मनाचा उत्तम ब्रेक त्याला लावता आला नाही आणि एका धावेच्या मोहामध्ये जसं त्याचं नाव आहे मोहित झाला आणि तिथे मोहितला माघारी परतावं लागलं. विकेटचं बदन खेळाडू बाद. तिथे माघारी परतत असताना मोहित मडवी रनआउटच्या स्वरूपानं तो माघारी येतोय. नवीन बॅटर त्याच्या जागी बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धनंजय मॅन फ्रॉम नवसई. नवसईचा हा खेळाडू धनंजय सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येतोय. त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज कल्पेश आहे. भालिवडी गावचा हा खेळाडू आहे कल्पेश, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला खेळ दाखवावा लागेल. नावाबरोबर गावाचा उल्लेख या करता की तुम्ही ज्या गावातनं प्रतिनिधित्व करण्याकरता इथपर्यंत आलात, ज्या गावाकडनं तुम्हाला खऱ्या अर्थानं ओळख मिळली, एक गाव एक संघ या टीमकडनं, त्या गावाचा नाम उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूच्या समवेत त्याच्या गावाचा उल्लेख ही आम्ही जास्तीत जास्त वेळा करण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्या गावानं तुम्हाला ओळख दिली त्या गावाचं नाव तुमच्या नावापुढे असणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र बॅकलेपला खाली गेलं, फक्त दिशा दिली बॉलला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. जोपर्यंत इथे बॉलला फील्ड केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होतोय 1 रनच्या मदतीनं. धावसंख्या 7 या आकड्यावर. 3 चेंडू दाखे विजयाकरता जर आपण पाहिलं तर खूप मोठं नाही आहे, मात्र मॅच जेवढी लांबवता येईल तेवढा लांबवण्याचा प्रयत्न इथे जयेश किणी आणि त्याच्या आर्मीला करावा लागेल. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र समोर बॉलर्स बॅक खेळला होता. बॉलर्स बॅक खेळत असताना तिथे चांगले फिल्डिंग सेल्फ फॉलो थ्रो मध्ये जयेश किणी लढवय्या खेळाडू आहे. कसं लढावं त्याला ठाऊक आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये थोडासा प्रतिकार इथे जरूर करतो. एक षटकार आल्यानंतर फलंदाजाला शांत करणं ही खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती आणि त्याच जबाबदारीमध्ये इथे चांगला मारा त्याच्या वतीनं अद्यावत होत असताना अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेनच्या तहेत गोलंदाजी सध्या तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र आत येणारा बॉल दिशा द्यायची होती. 1 रन तिथे लेग बाईकच्या स्वरूपानं मिळेल, कारण पिचिंग डाऊन द लेग होती, त्यामुळे पंच जर आपण पाहिलं तर ते कुठल्यापर्यंत निर्णयापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा खूप वेळ असतो किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज तिथे आहेत, बॉल ट्रॅकिंग वगैरे त्या सर्व, तिथे जर आपण पाहिलं तर थर्ड अंपायर जेव्हा डिसिजन देतो ना तेव्हा डाऊन द लेग एक येतं. पिचिंग तुमची ती खूप महत्त्वाची असते, तिथे पिचिंग ग्राह्य धरली जाते आणि ऑनफिल्ड अंपायर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्लम देताना या सर्व गोष्टींचा विचार त्यांना तिथे विधन संकेत करावा लागतो. या दरम्यान एक चुकीचा फटका आणि झेलच्या स्वरूपानं विकेट मिळतीये. खेळाडू बाद. थँक्यू डीजे. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर या स्पर्धेच्या माध्यमातून जे आकर्षक चषक आहेत, ज्यामध्ये जर आपण पाहिला तर प्रथम क्रमांकाचा जो चषक आहे तो आपल्याला कैलासवासी चिंतामण मदन माळवी यांच्या स्मरणार्थ श्री सचिनजी मालवी यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलाय. 3ऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी श्री मयूर कडू बहुजन विकास आघाडी GBM ग्रुप अध्यक्ष नवसई यांच्या माध्यमातून ती 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. 5व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे स्वर्गीय सुभद्रा
काशीनाथ किणी यांच्या स्मरणार्थ श्री मिलिंद काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खरटतारा यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. 6व्या क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपल्याला सन्माननीय श्री निलेश वामन पाटील भालिवली यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. नेहमीच मोठ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धामध्ये एक नाव असतं, शिस्तबद्ध संघ ज्यांच्याकरता ट्रॉफी आडणे गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय सचिन बारगू पाटील यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. मॅन ऑफ द मॅचचे जे मेडल्स आहेत ते मनोज रवींद्र पाटील ब्रँड युवा फॅशन भालिवली यांच्या माध्यमातून. तसंच मालिका वीर करता तुम्ही जी सायकल इथे पाहताय ती मालिका वीराची जी सायकल आहे ती आपल्याला भिनार गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री विशाल पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक आली आहे. आणखी ट्रॉफीज आहेत ज्या कोणाला त्या ट्रॉफीज दाते म्हणून आपलं नाव त्या ट्रॉफीवर कोरायचं आहे आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधू शकता. सध्या जर आपण पाहिलं तर वेळेच्या बाबतीत आपण त्यांना 25 मिनिटं दिली आहेत. अंपायर्स कंप्लीट होतील आम्ही आपल्याला कळवू. जर तेवढ्या वेळेत झाली नाही तर त्यांचा एक खेळाडू बाउंड्री लाईनवरचा कंपल्सरी कमी करा. आपण प्रत्येक ओव्हर नंतर त्यांना ते दर्शवतोय. जर टीमला ते मॅनेजमेंट कळत नसेल तर मग एक पेनल्टी लागल्यावर त्यामध्ये सुधारता येऊ शकते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आशिष कुळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल इथे मात्र बॅटची मला वाटते जवळपास आउटसाइड एज होती. विकेट किपरला घुंगारा देत असताना बॉलला वैभव होता तिथे. वैभव पाटील पर्यंत गेला तिथे जोवर चेंडूला फील्ड केलं गेलं रन मिळाली नाही. बॉल आली इथे डॉटच्या स्वरूपानं. जसं मी म्हटलं नाही की या मॅचला जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. जय महाराष्ट्र चांदीप या टीमला. जय महाराष्ट्र चांदीपचा संघ जर आपण पाहिला तर सन्माननीय संदेशजी मडवी आणि हिरेन पाटील या दोन मान्यवरांच्या वतीनं ही टीम मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. जमिनीशी खेळत बागडत बॉल चाललाय काऊ कॉर्नरकडे. जोपर्यंत इथे बॉलला फील्ड केलं गेलं एक रन मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. सतीश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. धनंजयच्या साथीनं सतीश जाधव जो बॅटिंग करण्याकरता आलाय. एक डावकुरे हाताचा प्रतिभासंपन्न खेळाडू या मॅच मध्ये. त्याच्या गोलंदाजीचा प्रभाव आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 5 विकेट एखाद्या गोलंदाजानं मिळवणं म्हणजे त्याने अर्धशतक झळकवण्यासारखं आहे. एका इनिंग मध्ये जेव्हा तुमच्या नावावर 5 विकेट्स येतात तेव्हा तुम्ही ते अर्धशतक तिथे साजरं करू शकता. म्हणूनच बहुतांश वेळा जेव्हा 5 विकेट्स येतात तेव्हा पंजा तो आपल्या हाताचा दाखवला जातो गोलंदाजीच्या माध्यमातून सेलिब्रेशन करत असताना. चांगली कामगिरी सतीश जाधवच्या माध्यमातून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली. तो सध्या फलंदाजी करण्याकरता आलाय. डावकुरे हाताने बॅटिंग करतोय. स्ट्रायकर एंड कडे विपक्षामध्ये आशिष आहे. बलदंड देही एसटी ही सर्वात आधी ओळख आशिषची आपण देऊ शकतो. अगदी परफेक्ट स्पोर्ट्समन जी हाईट त्याला असावी अगदी त्या हाईटचा हा खेळाडू आहे. फुल टॉस होता ऑन साईडला. तेवढंसं प्रॉपर कनेक्शन नाही आहे. मात्र एक सिंगल तिथे सहजतेने मिळेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढत असताना ही धावसंख्या 10 या आकड्यावर. सकाळचं पहिलं सत्र दोन्ही मॅचेस जर आपण पाहिल्या तर थोड्याशा लो स्कोरिंग राहिल्यात. मात्र दुपारच्या सत्रामधल्या मॅचेस काय हाय व्होल्टेज ड्रामामध्ये कन्वर्ट होतील ते पाहण्यालायक ठरेल. होतं एखादा दिवस लो स्कोरिंग मॅच ज्या आपल्याला पाहायला मिळतात आज तो दिवस असावा. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक चेंडूवरची नजर पूर्णपणे हटली होती आणि त्यामुळेच चेंडू फलंदाजाला गुंगारा देत विकेट किपरच्या हातापर्यंत गेला निर्धावच्या स्वरूपानं. 4 चेंडूचा खेळ झालाय. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 10 आहे. विजया करता जरी आपल्याला दिसताना माफक असलं तरी रन्स आहेत आणि त्या बनवताना दमछाक होते. काय इथे ती दमछाक होईल का ते पाहण्यालायक ठरेल. चांगला बॉल शॉट फाईन लेग कडे गेलाय. जोपर्यंत तिथे फील्ड केला अजय होता माफ करा जय होता जयकांत खानिवडे. तो त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. जयकांत हे नाव जर आपण पाहिलं तर मागच्या 2-3 वर्षाआधी ज्या पद्धतीनं चर्चेत होतं एक जबरदस्त खेळ सातत्यपूर्ण दाखवणारा या सीझन मध्ये काय तोच परफॉर्म या खेळाडूचा पाहायला मिळेल. पहिली मॅच आहे होतात तुमच्याकडनं चुका. मात्र येणाऱ्या मॅचेस मध्ये काय सुधारित खेळ या सर्वच खेळाडूंकडनं आपल्याला पाहायला मिळेल का याकडे लक्ष जरूर राहील. सध्या गोलंदाजा बोलबाला आहे या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. सतीश जाधवनं बॉलला उडवलंय पाठवून दिलं यावेळेस सीमा रेषेच्या भ्रमंतीवर. हा बॉल एका पॅरलल स्ट्रोक मध्ये त्यानं कन्वर्ट केला आणि निघून गेला षटकारामध्ये 6.
एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. सतीश जाधव गोलंदाजी असो वा फलंदाजी दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. जरूर प्रेक्षकांना मोहित मंत्रमुग्ध करण्याचा त्याचा प्रयत्न इथे जरूर यशस्वी झालेला पाहायला मिळतोय. कारण आशिषच्या विपक्षामध्ये त्यानं खोललेले हात शेवटच्या बॉलवर ते निर्णायक ठरू शकतात या मॅच मध्ये. कारण 2 षटकांचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 17 आहे. झुंजावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर आपल्याला ठाऊक आहे आणि ते प्रयत्न इथे शर्थीचे प्रयत्न म्हणतात ना, म्हणजे आतोनात जीवाच्या आकांतानं तुम्हाला या मॅच मध्ये लढावं लागेल. जर जय महाराष्ट्र चांदीपला या मॅच मध्ये स्वतः करता जागा किंवा तुमच्या रन रेट मध्ये खूप जास्त घसरण होऊ द्यायची नसेल तर मग इथे प्रयत्नांची पराकाष्ठा ती तुम्हाला मैदानाच्या आतनं करावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटक क्रमांक 3 करता गोलंदाज प्रतीक आलाय. बघूया कशा पद्धतीने मारा या ओव्हरमध्ये प्रतीक मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीकच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे धनंजय एक्सपिरियन्स खेळाडू आहे नवसाई क्रिकेट मधला, जो सध्या बॅटिंग करतोय. इथे मात्र फुलटॉस होता, ऑन साइडला जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलवर आला हलकासा फंबल जरूर पाहायला मिळाला, मात्र धोका नाही आहे. कारण इथे कुठेही फलंदाजांना घाई नाही आहे या मॅचला लवकर फिनिश करण्याची. क्योंकि कारण जर आपण पाहिलं तर रन्स तेवढ्याशा नाही आहेत. पूर्वार्धाचा खेळ अगदीच शांत राहिलेला पाहायला मिळाला. यानंतर जय हनुमान शिरवलीचा संघ तो इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम तानसा किंग तानसा या 2 टीम मध्ये मॅच असेल. संतोष मडवी वैभव या क्षेत्राचं जे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे एक चांगला कॅच कॅरी करतोय. सतीश जाधवच्या इनिंगला पूर्णविराम, विकेटचं बदन खेळाडू बाद. प्रतीक आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे बीमर आहे. हा बीमार बॉल होता, बीमर म्हणता येणार नाही त्याला. अगदी फलंदाजापासून खूप हाईट वरनं तो विकेट कीपर पर्यंत गेला. फ्री हिटचा इशारा. नेक्स्ट मॅच मध्ये जो खेळाडू तुम्हाला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहे त्याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत जरूर. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या क्षेत्रामध्ये बॉल हवेमध्ये उडलाय आणि निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6 धावा मिळत आहेत. या 6च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाफलकावर 25 धावा. तानसा किंग तानसाकडनं संतोष मडवी. आणि मी म्हणतो संतोष मडवी हा खेळाडू जेव्हा त्याच्या ऐन उमेदीमध्ये म्हणजे ऐन बहरामध्ये होता ना, तेव्हा जर हे युट्यूबचं माध्यम असतं ना तर आज विजय पावले असतील किंवा करण अंबाला असतील, ज्यांचे जेवढे फॅन्स आहेत ना, कदाचित त्या दोघांच्या इतके फॅन एकट्या ज्या खेळाडूचे असते ना तो हा खेळाडू आहे संतोष मडवी. कारण जबरदस्त बहर होता. म्हणजे मी स्वतः पाहिलंय विकेट कीपर किती लांब राहायचा याचा विचार करायचा जेव्हा संतोष दादा गोलंदाजी करायचा. तेवढा भयानक वेग होता त्याच्याकडे. त्यावेळेस जर संजय घरात युट्यूबचं माध्यम असताना तर मी म्हणतो विजय पावले आणि करण अंबालाचे जे फॅन एकत्रित केले ना तरी तेवढे फॅन झाले नसते. एवढे फॅन या खेळाडूचे निश्चित निर्माण झाले असते. एवढा जबरदस्त बहरात होता त्यावेळेस संतोष मडवी. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावर आहे. विकेट आल्यात. या विकेट महत्वाच्या आहेत. इथे क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय.
एक रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते येते 26-26. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय प्रशांत बाबू. एक महत्वाचा खेळाडू आहे किंवा प्रत्येकाची मैत्रीपूर्ण नातं जपणारा खेळाडू बाबू. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 दिवसात या मैदानाची खूप जवळून पाहणी त्याने केली आहे. कारण मैदानाच्या अगदी शेजारी 3 दिवसापासून तो ठाण मानून होता. नोचा इशारा आलाय, समोरच्या बाजूने बॉलला उडवलाय, बॉल तिथे कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, मात्र जर आपण पाहिलं तर तिथे 2 रन्स प्लस नो, टोटल 3 मिळतील. या 3 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते येते 28-28 वर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅच फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे कॅच जरी कॅरी झाला असला तरी रन घेण्याची संधी आहे. धावसंख्येमध्ये इथे वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते ती बरोबर 30. विजयाकरता फक्त एका धावसंख्येची गरज. अठरा चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. अगदी एकतर्फी मॅच. जयेश किणी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. नेक्स्ट मॅच ऑन युअर मार्क, बोथ टीम सज्ज राहायचे. वेळ आपल्याकडे जो आहे त्यामध्ये आजच्या दिवसाचा जो काही शेड्यूल आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे यानंतरच्या दोन्ही टीम्स आपल्याला रेडी राहायचे. ही मॅच संपल्यानंतर विना विलंब लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जयेश सज्ज होतोय आणि इथे कट केलाय बिटवीन द गॅप. हा चौकारही नोंदवला जाईल. तुम्ही किती धावा केल्यात त्या रन रेट मध्ये निश्चित विचार केला जातात आणि इथे शेवटच्या बॉलवर आलेला हा चौकार तो महत्वपूर्ण असू शकतो. या 4च्या मदतीनं धावसंख्या विजयापर्यंत जाऊन पोहोचली आणि मॅच अगदी सहजतेनं आपल्या नावावर केली आहे. इथे टीम आई गावदेवी कोपर संघ या मॅच मध्ये इथे विजयी होतोय. टीम आई गावदेवी कोपर या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. येणाऱ्या काळात टीम जय महाराष्ट्र चांदीप आपल्याकडनं ही खूप उत्तम दर्जाचा आणि